म्हणून सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ज्ञानपीठाचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. बंधूंनो, जीवनात संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून, निरूपणाच्या माध्यमातून सर्व भक्तजनांना ते ज्ञान श्रवण करत असतात, असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय सागर मुनीजी तळेगावकर बाबांना विनंती आहे की आपण आपल्या प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करावा. बाबांचा आणि बाबांच्या विचारांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. बाबांना विनंती की आपण या ठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त करावेत. श्री चक्रपाणी प्रभु महाराज की जय. आज या ठिकाणी आपण श्री चक्रपाणी प्रभु अवतार दिन सोहळा संपन्न करत आहोत. सोबतच गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी आदरणीय आचार्य प्रवर कुरकुटवाडी येथील मोठे बाबाजी यांचं ब्रह्मविद्येवरील जे काही निरूपण आहे ते आपण गेली 8 दिवस या ठिकाणी श्रवण केलं. त्या निरूपण सोहळ्याचा समारोपीय सोहळा सुद्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. सोबतच श्री चक्रपाणी जयंतीच्याच अवतार दिनाच्याच निमित्ताने या ठिकाणी त्या दिवशी स्थापन झालेलं हे श्रीकृष्ण ज्ञान मंदिर, जे श्री चक्रपाणी सेवा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यरूप आहे, धर्म कार्य करत आहे, त्या या मंदिर वास्तूचं एक रौप्य महोत्सवी वर्ष आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. या मंदिराला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या मंदिराशी संबंधित, या मंडळाशी संबंधित असलेले आणि या मंदिराला एक मुळापासून ज्यांचं मार्गदर्शन आहे आणि गेली 8 दिवस आपण ज्यांचं या ठिकाणी ब्रह्मविद्या निरूपण श्रवण करत आहोत, ते आदरणीय मोठे बाबाजी, बाबांना सुद्धा 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि बाबांचा सुद्धा या ठिकाणी अमृत महोत्सव वर्ष आपण साजरा करत आहोत. निश्चितच या टाळ्या ज्या आहेत त्या बाबांसाठी आहेत, कारण की बाबांच्या त्या कार्यासाठी आहेत, ज्यांनी गेली अनेक वर्ष म्हणजे 75 वर्ष वयाची सतत एकाच कार्यामध्ये कार्यरूप राहणं हे काही सोपी गोष्ट नाहीये. आपण जर का 8 दिवस, आता घाटकोपरला पोथी होती, आपण 8 दिवस सलग येतोय, पण तुम्हाला जर का म्हटलं की तुम्हाला वर्षभर सलग यायचंय तर आपण येऊ नाही शकत. म्हणजे त्या एखाद्या कुठल्याही कार्यामध्ये आपली सलगता असणे हे कायम नाहीये. फक्त जन्मापासून एकच कार्य आपण सलग करतोय, ते म्हणजे श्वास घेण्याचं, न थकता. श्वास घेऊन कोणी थकत नाही, कधी कधी जेवून थकतो माणूस, परंतु श्वास घेऊन माणूस थकत नाही, उलट श्वास घेतोच आहे. ही सलगता श्वास घेण्याची आहे. आणि आमच्या आयुष्यामध्ये आमचा जो धर्म आहे, आमचं जे ब्रह्मविद्या शास्त्र आहे, आमचं जे परमेश्वर आहेत आमचे, ते परमेश्वरच आमचा श्वास झाले पाहिजे. त्याशिवाय आपण परमेश्वर कार्यामध्ये, परमेश्वर आठवणीमध्ये, परमेश्वर चिंतनामध्ये, ज्ञान श्रवणाच्या बाबतीत झालं, आचरण कार्याच्या बाबतीत झाले, जोपर्यंत आपला श्वास होत नाही तोपर्यंत यामध्ये आपण सलगता आपली राहणार नाही. आणि ती सलगता राहावी म्हणूनच श्री चक्रपाणी सेवा मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी हा सोहळा इथे संपन्न केला जात असतो. वर्धापन दिन साजरा म्हटल्यानंतर कुठेतरी एक पंचावतार असेल, त्यानंतर आरती 5 असतील, देवपूजा असेल, भोजन असेल, एवढ्यावरच हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता गेली अनेक वर्षापासून म्हणजे 25 वर्षापासून मंडळाने या ठिकाणी ब्रह्मविद्या निरूपणाचं आयोजन देखील केलेलं आहे. आज आपल्याला ह्या ज्या आधी गोष्टी मी सांगितल्या ना, आरती तुम्हाला कुठेही स्थानावर गेलं लगेच मिळून जाईल, आरती, देवपूजा पण तुम्हाला प्राप्त होईल, पंचावतार उपारही प्राप्त होतील, तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल.
परंतु सलग 8 दिवस 10 दिवस आम्हाला जर का ब्रह्मविद्या निरूपण ऐकायचं असेल तर ते तुम्ही बघा बरं, तुम्हाला प्राप्त होतं का? असं सहज प्राप्त होतं का ते बघा तुम्ही. प्रत्यक्ष बसून आम्हाला ते ऐकायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला रेकॉर्डिंग द्वारे ऐकायला माहिती, आम्ही रोज 2-2, 3-3 वेळा ऐकतो ते निरूपण. परंतु ते निरूपण ऐकणं आणि या ठिकाणी बसून निरूपण ऐकणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. या ठिकाणी आपल्याला यायला जायला थोडा त्रास होतोच, गर्दीचा त्रास असेल, सगळ्याच बाबतीचा त्रास असेल. परंतु आपल्याला आता अलीकडे काय झालेलं आहे, शहरी लोकांना तर त्रास कमी करण्याची एक सवय लागलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा जो त्रास होतो तो हळूहळू कमी करायचा, त्रास मुक्त आयुष्य जगायचं, अशा प्रकारचं एक मानसिकता आपली तयार होते आहे. म्हणून शहरी भागामध्ये आजाराची संख्या वाढते आहे, आजारपणाची संख्या वाढते आहे. आपण आपल्या देहाला अजिबात कष्ट देत नाही, त्यामुळे देह मलिन होत चाललंय आपलं. आमच्या स्वामींनी पुढे जाऊन सांगितलंय की तुम्ही काय करा, मनाला त्रास द्या, अंतःकरणाला त्रास द्या, पोळा त्याच्यामध्ये, पोळल्या सोन्यासारखं व्हा. त्याच्यामुळे काय होतं की तुमचं अंतःकरण शुद्ध होतं. पण आपण ते अंतःकरणाला सुद्धा त्रास द्यायला आपण तयार नाहीत. त्याच्यामुळे अंतःकरण सुद्धा जे आहे ते आपलं काय होतंय, मलिन होत आहे. आणि म्हणून हे सर्व मलिनता जी आहे, देहाची असेल मनाची असेल, ही सर्व निघून जावी यासाठी श्री चक्रपाणी सेवा मंडळ या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असतात. आणि आज त्या कार्यक्रमाचा समारोपीय दिवस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि त्या निमित्ताने आयोजित केलेली धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय ज्ञानपूज्य ज्ञानवृद्ध आचार्य प्रवर श्री कुरकुटवाडीचे मोठे बाबाजी, तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय डॉक्टर श्री युवराज शास्त्रीजी, तसेच आदरणीय श्रद्धेय माझे स्नेही मयंकराज बाबाजी अंकुळनेकर माळवाडी, तसेच आदरणीय श्रद्धेय पूजनीय माझे स्नेही गोपाल दादाजी अंकुळनेकर, आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री केशराज दादाजी राहेरकर, तसेच आदरणीय माझे स्नेही असलेले आशुतोष शास्त्रीजी वायंदेशकर, आदरणीय स्नेही गोपाल शास्त्रीजी वायंदेशकर, आदरणीय श्री अभयराज दादाजी वायंदेशकर, आदरणीय ऋषिकेश दादाजी वायंदेशकर अंजनगावकर, आणि सोबत ऋषिकेश दादाजी वायंदेशकर, ऋषिकेश दादाजी वायंदे आणि अंजनगावकर, आणि उपस्थित सर्व संत महंत तपस्विनी वासनिक बंधू भगिनी आणि बालगोपाल. हा जो सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, या सोहळ्याचा जो विशेष आणि इथे उपस्थित होण्याचा जो विशेष आहे आणि या ठिकाणी निरूपण झालेला जो विषय आहे, या सगळ्यांची एक सांगड आहे. बाबांनी या ठिकाणी जो काही विषय जो रेग्युलर सुरू आहे आचार्य या प्रकरणाचा, तो आहे भेटीची वचनं. त्या दिवशी मी बाहेर असल्यामुळे इकडे यायला मला थोडा विलंब झाला. 2-3 दिवस मी उशिरा आलो आणि एकच दिवस येणं झालं. त्यानंतर माझं येणं झालं नाही. पण ज्या दिवशी मी आलेलो होतो त्या दिवशी या ठिकाणी भेटीच्या वचना संदर्भात विवेचन बाबांच्या मुखातनं मी ऐकलं. 132व्या क्रमांकापासून ही वचनं सुरू होती. भेटीची एकूण 8 वचनं आहेत आणि सोबतच हे निरूपण सुद्धा 8 दिवस या ठिकाणी सुरू आहे. 7 दिवस नाही बरं का. आजच्या दिवशी सुद्धा समारोपीय निरूपण जे आहे, पोथी जी आहे ती झालेली आहे. आणि यामध्ये भेटीच्या संदर्भातलं जे विधी आम्हाला आमच्या स्वामींनी सांगितले, तो अतिशय महत्वाचा भाग जो आहे. आपल्याला जर का वाटत असेल एक दिवाळी आहे, दिवाळीच्या निमित्ताने घरामध्ये अनेक कामं असतात, स्वच्छता अभियान असतं बरं का. दिवाळी म्हटल्यानंतर घरातले सगळे काने कोपरे जे असतात ते स्वच्छ केले जातात.
आपल्या घरातले स्टीलचे डबे, सगळे डबे चमकतात, सगळं म्हणजे नवलाईच असते. घरापासून तर दागिन्यापासून सगळं नवं होत असतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट नवीन आणल्या जाते असंच नाही, तर जी जुनी गोष्ट आहे त्याला सुद्धा एक उजाळा केला जातो. त्याचप्रमाणे जरी दिवाळी असेल आणि कोणाला वाटत असेल आणि दिवाळीमध्येच हा कार्यक्रम ठेवला जातो, आम्हाला यायला जायला थोडस वेळेचं बंधन होऊन जातं मग, परंतु लक्षात घ्या, आपण आपल्या घरातल्या सगळ्या निर्जीव वस्तूंना चकाकी देऊ, आपल्या देहाला पण चकाकी देऊ, पण मनाला चकाकी कसं देणार? मनाला तुम्ही उजळता देणार कशी? त्यासाठीच ह्या निरूपणाची आवश्यकता जी आहे ती त्यासाठीच आहे की तुमच्या मनाला जी चकाकी आहे, जी उजळता आहे, जे चैतन्य आहे मनामध्ये, ते इतर कुठल्याही कार्यामधनं प्राप्त होत नाही. तुम्ही किती महागड्या वस्तू घ्या, दागिने घ्या, कपडे घ्या, घर घ्या, काहीही करा तुम्ही, परंतु जोपर्यंत तुम्ही अध्यात्माच्या संपर्कात येत नाहीत तोपर्यंत तुमच्या अंतःकरणाला, मनाला उजळता येणार नाही. बाकीच्या गोष्टींसाठी उजळतीचे अनेक उपाय आहेत, पण अंतःकरण उजळतीला फक्त अध्यात्माच्या संपर्कामध्ये तुम्हाला यावं लागेल. आणि तो संपर्क जो आहे तो आपल्याला अशाच निरूपणाच्या माध्यमातून प्राप्त होत असतो. आमच्या लीळाचरित्रामधल्या जर का तुम्ही भेटी बघितल्या आणि स्वामींनी सांगितली भेटीची वचनं जर का आपण बघितली, इतकी सुंदर वचनं आहेत की स्वामींनी जे काही सांगून ठेवलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आता सांगण्यासारखं अजून काही राहिलं असेल असं वाटत नाही. जेव्हा तुम्ही जर का ज्ञानाचं जर का चिंतन केलं, ज्ञानाचं अवलोकन केलं, ब्रह्मविद्येचं चिंतन अवलोकन जर का केलं, तर त्याच्यातनं तुम्हाला हे लक्षात येतं की इतकं स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे की ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही सांगावं स्वामींनी असं काहीच राहिलेलं नाही. भेटीची 8च वचनं आहेत आणि त्या 8 वचनामध्ये स्वामींनी एवढं पूर्णता सांगून ठेवलेली आहे की त्या पद्धतीने जर का तुम्ही आम्ही भेट घेतली एकमेकांची, तर आपल्या अंतःकरणात निश्चितपणे ती उजळता प्राप्त होईल. त्या दिवशी मी आलेलो तर बाबा मला म्हणाले की आता थोडं बोलायला त्रास होतो वगैरे, काही आठवत नाही, स्मरणशक्ती थोडीशी वयाच्या मानाने. मी ते ऐकून घेतलं, परंतु जेव्हा मी निरूपणाला बसलो तेव्हा बाबांनी एक निर्णय असे सांगितलेले आहे की बाबांनी आधी वाक्य जे म्हटलेलं होतं ते मला असं वाटलं बाबा माझ्याशी खोटं बोललेत की काय. कारण की निरूपणामध्ये जर का तुम्ही, काही लोक निरूपणाला येत नव्हते, परंतु जर का तुम्ही बाबांच्या पोथीला आलात तर तुम्हाला पुरेपूर म्हणजे एक ब्रह्मविद्या शास्त्राची जी बैठक असते, मार्ग बैठक, त्या पद्धतीची पोथी बाबांची असते. आणि तरी सुद्धा ती सोप्या पद्धतीने सुद्धा सांगितल्या जाते. त्या दिवशी काही लोक मला बोलले की म्हणजे बाबा जे सांगतात ते विषय समजतोय, जरी बाबा म्हणाले बोलायला त्रास होतोय, परंतु जे बाबा जे बोलतायत ते ऐकायला अजिबात त्रास होत नाही, उलट छान वाटतंय. त्यातनं ते एक मुद्दे त्याच्यातनं कळत होते, एक वेगवेगळे निर्णय जे आहेत ते निर्णय त्यातनं लक्षात येत होते, माहिती पडत होते. आणि यातनं हा बारकावा आहे, यातनं हा बारकावा आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये बाबा नमूद करत होते. मध्ये प्रश्न सुद्धा विचारत होते. म्हणजे वयाच्या 75व्या वर्षी एक व्यवहारात असलेली व्यक्ती आणि एक अध्यात्मात असलेली व्यक्तीमध्ये काय फरक असतो ते आपल्याला डोळ्यासमोर या ठिकाणी बघायला मिळतं. ते म्हटलं जातं की बाबा व्यवहारात असलेला जो व्यक्ती वय वाढतं तसं त्याचं महत्व कमी होतं घरातलं, परंतु त्याला मात्र घराचं महत्व भरपूर वाटायला लागतं. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असलेली जी व्यक्ती आहे त्यांचं जसं वय वाढेल तसं त्यांचं महत्व जे आहे ते जनसामान्यांमध्ये, समाजामध्ये वाढत जातं. ते उगाच नाही वाढत, असं कुणाचंही महत्व उगाच वाढत नसतं बरं का. अध्यात्मामध्ये पण त्यांना ते कार्य करावं लागतं. तुम्ही जर का बाबांच्या सोहळ्याला उपस्थित असाल कोणी, कुरकुटवाडीला आता फेब्रुवारीमध्ये जो झाला, बाबांची जेवढी काही शिष्य मंडळी आहेत या ठिकाणी उपस्थित आणि उपदेशी वर्ग सुद्धा, या सर्वांनी म्हणून एवढा मोठा कार्यक्रम घेतलेला आणि एवढी लोक आलेली होती
मी त्या कार्यक्रमाला शेवटी गेलेलो होतो शेवटच्या दिवशी, आणि त्या दिवशी अनेक लोकांनी उभं राहून बाबांविषयी चांगलं चांगलं बोललेलं, सर्वांनी. मी ते ऐकत होतो की आपल्याला आपल्या बद्दल चांगलं ऐकायचं असेल तर आपल्याला कितीतरी वर्ष ती तपश्चर्या करावी लागते, कितीतरी वर्ष तसं चांगलं वागावं लागतं, आचरणात आणावं लागतं, स्वतःला सिद्ध करावं लागतं, तेव्हा जाऊन कुठे लोक आपल्याविषयी चांगलं बोलायला पुढे येतात. आता मी ते एक लोक बाबांबद्दल काय काय चांगलं बोलतात हे एक ऐकत असताना माझी दुसरी बाजू चिंतनात्मक होती की बाबांविषयी सगळे चांगलं बोलतायत, पण बाबा या कार्यक्रमाच्या संपन्नतेमध्ये बाबा स्वतः काय चांगलं बोललेले आहेत ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बाबांची 7 दिवस त्या ठिकाणी निरूपण संपन्न बाबांचं झालं आणि असतीपरीचं निरूपण बाबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी जे कोणी त्या पोथीला उपस्थित होते त्यांना मी विचारलं पोथी कशी झाली. आम्ही सहज विचारतो काय विषय झाला, आज कुठलं वचन झालं वगैरे, हे आम्ही विचारत असतो. सर्वांनी जे जे कोणी ऐकणारे होते सर्वांनी सांगितलं की बाबांनी पोथी खूप उत्तम केली, चांगली केली. कारण की जे काही अध्ययन त्यांनी केलेलं आहे गुरुजनांकडे ते सर्व एवढ्या पक्क्या पद्धतीने केलेलं आहे की ते अजून सुद्धा त्यांच्या स्मृतीमध्ये आहे. बाबा सर्व काही विसरतील बरं का, परंतु ब्रह्मविद्या बाबा विसरणार नाहीत, याबद्दल मी ठाम आहे. आणि म्हणून हा सुद्धा जो विषय आहे हा सुद्धा भेटीचाच विषय आहे. बाबा आहेत, त्यांना परमार्ग भेटला, हा धर्म भेटला, ही एक भेट आहे. बाबांना त्यांचे उपदेश गुरु भेटले आहेत, दीक्षा गुरु भेटले, ज्ञान गुरु भेटले, परमार्ग भेटला, परमार्गाची सेवा भेटली आणि पुढे जाऊन त्यांच्याकडे एका आश्रमाची सुद्धा सेवा त्यांना प्राप्त झाली. परमेश्वर त्यांच्याकडनं ही सर्व जी गोष्ट बाबांकडनं करून घेता ही सर्व भेटच आहे. आपण खूप मोठ्या भेटींना महत्व देतो, पण आयुष्यामध्ये खूप छोट्या छोट्या भेटींना सुद्धा तेवढंच महत्व आहे. जे अन्य घरातले लोक आहेत त्यांना कोणतरी एक उपदेशी सामान्य माणूस भेटला, ज्ञानी सुद्धा नाही, तो सामान्य भेटला. त्यांनी माहिती इथे मंदिर आहे, इथे निरूपण चालू आहे, आणि तो व्यक्ती आला आणि इथे उपदेशी झाला कट्टर. म्हणजे एक सामान्य भेट कितीतरी मोठ्या कार्याला त्या ठिकाणी निमित्त ठरलेली आहे. अशी ही भेट जी आहे आमची सुद्धा या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने श्री चक्रपाणी सेवा मंडळाच्या माध्यमातून घडत असते. नाहीतर आम्ही कोण दिवाळीला एकमेकांकडे गेलो असतो. एवढी साधू संत मंडळी तुम्हाला कशी काय भेटली असते. झाली दिवाळी, याच्या व्यतिरिक्त काही दिवाळी आहे का आपली. नवीन कपडे घातले, थोड्या वेळाने ते असं वाटतं की जुनेच कपडे. कुठे फिरायला गेला की तेवढा नाही वाटतं की परत घरीच यावं. आपली दिवाळी संपली तेवढीच. परंतु ते म्हणतात ना दिवाळी किती दिवस असते, 5 दिवस. पण आमची ही दिवाळी असते ती किती दिवस, 8 दिवस दिवाळी असते. जगामध्ये एवढी मोठी दिवाळी दुसरं कोणाचीच नसते, आपली आहे. त्यातनं तो आनंद प्राप्त होतो, कारण की इथे अधिकरणांची भेट होते, साधूंची भेट होते आहे, देवपूजा रोजची एक नवीन वंदन करायला प्राप्त होते आहे, आणि वासनिकांची भेटी होते आहे. या सर्व भेटीच भेटी आहेत. आपण एकमेकांना भेटल्यानंतरच आनंदित होत असतो. एरवी घरात आपण 4 चौघ एकमेकांना रोज बघत असतो, भेटत असतो, पण एकमेकांशी बोलायला तयार नाहीत. आपण सगळे कामापुरते आपण एकमेकांशी बोलतो. परंतु जेव्हा ही व्यावहारिक भेट झाली, पण अध्यात्माची जी भेट आहे तीच खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये आनंद आणणारी ती भेट आहे. आमच्या स्वामींच्या सन्निधानी काही भक्त मंडळी आहेत ज्यांनी आंघोळ केलेली नाही. दिवाळीचा दिवस आहे, सर्व स्वामींच्या समोर बसले, स्वामींचं पूजा अवसर आधी सर्व संपन्न झालेलं आहे आणि सर्वजण बसलेले आहेत. स्वामींच्या सन्निधानी असलेले जे भक्त मंडळी आहेत ना, त्यांनी आंघोळ केलेली, ना त्यांनी उठणं लावलेलं आहे, ना त्यांच्या केसाला कुठे तेल वगैरे लावलेलं, ना नवीन वस्त्र आहेत, ना टिळे जानवे आहेत किंवा काही तांबोळ आहे त्यांच्या मुखामध्ये, काही नाही. एकदम साध्या याच्यामध्ये अवस्थेमध्ये ते बसलेले आहेत सगळे. आणि एका बाजूला गावातनं आलेली मंडळी आहेत, सगळी महाजन वर्ग आहेत, प्रापंचिक लोक सगळे आलेले स्वामींच्या भेटीला. आणि ती जेव्हा आलेली आहेत तेव्हा ती सजून नटून आलेली आहेत.
उटणं वगैरे लावून स्नान करून आलेली आहेत, त्यांच्या मुखात तांबूळ आहे, कपाळाला टिळा आहे, सगळं सजून नटून ते येऊन बसलेले आहेत. आता त्या ठिकाणी जर का आपण त्या नवीन वस्त्रादी वगैरेचा विचार केला, आपली दिवाळी त्या संबंधितच असते. दिवाळी असली म्हणजे एरवी आपण स्मरणाला उठणार नाही लवकर, पण दिवाळी असली तर उठण्याने स्नान करायला लवकर उठायचं. काही लोक सकाळी उठून फटाके फोडतात बरं का, सकाळी 5 ला उठून. स्मरण नाही, परंतु असं काहीतरी आपण करत असतो. आमची दिवाळी या संबंधित आहे आणि त्यालाच आपण दिवाळी म्हणत असतो. परंतु स्वामींच्या सन्निधानी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी ही अशी दिवाळी नाहीच आहे. ना नवीन कपडे, ना स्नान, काहीच नाही. परंतु स्वामींच्या सेवेचा तो आनंद ते घेत आहेत. कुठेही कुणी घरी जात नाही. आता जर का तुम्हाला म्हटलं की 2 दिवस इथे मुक्कामी थांबा, तर तुम्ही कोणी थांबणार नाही. घरी दिवे लावायचे आहेत आपल्याला, म्हणजे संध्याकाळी त्या पंत्या वगैरे वगैरे हे सगळं करायचंय आपल्याला. जर का आपल्याला इथे सांगितले ते ज्ञान दीप आहे लावलेला, त्या संविधानात आपण राहूया, तर नाही. कारण आमच्यासाठी दिवाळी ही नाहीये. आम्ही त्या दिवाळीमध्ये अडकलेलो आहोत. दिवे लावायचे आहेत, कपडे चांगले नवीन वगैरे वगैरे. मग या ठिकाणी जी काही मंडळी गावातली आहेत आणि संविधानातली आहेत, गावातली जी मंडळी आहेत ते स्वतःला थोडं श्रेष्ठ समजतात की आम्ही चांगले कपडे वगैरे घालून आलोत आणि ह्यांच्या अंगावर साधेच कपडे आहेत एकदम वगैरे वगैरे, अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनामध्ये आलेला असावा. आमच्या स्वामींनी सुद्धा तो ओळखलेला असावा. आणि मग आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे की अवलोकन केलं, पाहिलं, गावातल्या लोकांकडेही पाहिलं आणि सन्निधानातल्या भक्तांकडेही पाहिलं. दोघांपैकी प्रपंचात रमणारे कोण आहेत ना, गावातले लोक आहेत ते थोड्या वेळासाठी आलेत आणि थोड्या वेळाने निघून जाणार आहेत. पण हे जे कोणी आहेत हे माझ्यासाठीच इथे आलेले आहेत आणि आमच्याच सेवेमध्ये इथे थांबणार आहेत, जाणार नाहीत कुठे. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद द्यावा ती मंडळी ही आहेत. आणि स्वामींनी कृपादृष्टीने अवलोकन केलं आणि त्यांना आनंदाचा संचार केला. आणि केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे, जे तेज आहे, जो आनंद आहे, जे चैतन्य आहे, ते गावातल्या लोकांच्या चेहऱ्यावर नाही. जे सजून नटून आलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद नाही. आजही तुम्ही जर का मार्गात गेलात, प्रापंचिक लोक सगळे तुम्ही बघा, तिथले जे अधिकरण आहेत किंवा आपल्याला इथे प्रत्यक्ष इथेच बघायला मिळेल, ते अधिकरण चेहऱ्याला काही लावत नाही, काहीच नसतं. पण त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज असतं ते येतं कुठून, तुम्ही कधी विचार नाही केला त्याचा? त्यांच्या चेहऱ्यावर तेज कुठून येतं, त्यांच्या बोलण्यामध्ये ते तेज कसं आहे, ते चैतन्य कसं आहे? त्यासाठी पूर्णपणे जो परमेश्वरी आनंद जो आहे, परमेश्वर विधीतला आनंद जो आहे, परमेश्वर विधी आचरणातला जो आनंद आहे, मार्ग संविधानाचा जो आनंद आहे, तो सर्व त्यांच्या चेहऱ्यावर असतो. ती सेवा जी त्यांच्याकडे देवाने सुपूर्द केलेली आहे, ती सेवा करत असताना त्या संपूर्ण सेवेचा जो आनंद आहे, तो आनंद त्या अधिकरणांच्या साधूंच्या मुखावर आपल्याला बघायला मिळत असतो. आणि म्हणून जर का तुम्हाला चेहरा तुमचा आनंदी ठेवायचा आहे, तुमचं जीवन आनंदी ठेवायचं असेल, तर तुम्हाला तुमचं अंतःकरण सर्वात पहिले आनंदी ठेवावं लागेल. प्रपंचातल्या लोकांचं अंतःकरणच नेमकं आनंदी नसतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद हा एकदम निर्भेळपणे आपल्याला दिसत नाही, तो दुःखाशी जोडलेलाच असा तो दिसतो. आणि तो निर्भेळपणे असा दिसावा यासाठी तुम्हाला इथे अध्यात्माच्या संपर्कात येणं आवश्यक आहे. आमचे आचार्य भटोबास हे त्यांच्या प्रापंचिक आयुष्यामध्ये भरपूर दुःखी होते, उदास होते, नाराज होते आणि त्यामध्ये ते काय कार्य करतायत याचंही त्यांना भान नव्हतं. परंतु त्यांची प्रथम भेट कुणाशी झाली? दादोसांसोबत झालेली आहे. दादोसांसोबत भेट झाली, परंतु ती एक सामान्य भेट होती. पण त्या भेटीमध्ये त्यांना सर्वात प्रथम काय भेटलं असेल तर ते आमच्या स्वामींचं नाम भेटलं बरं का. दादोसांनी जे काही नाम घेतलं, स्वामींचं नाम उच्चारलं, ते नाम भट्टोबासांच्या कानावर पडलं आणि त्यांना स्थिती सुख झाला, आनंदाचा संचार झाला. अंतःकरण त्यांचं बदललं. त्यांचं जे आधी अंतःकरण होतं, जे बदललेलं अंतःकरण होतं, ते आमच्या स्वामींच्या नाम उच्चाराने, श्रवणाने
ते अजून त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, चांगल्या प्रकारचं परिवर्तन झालं. म्हणजे प्रथम भेट ही आहे. आणि त्यानंतर स्वामींच्या भेटीचा उल्लेख सुद्धा त्यांना झाला. ही दुसरी भेट आहे. अंतःकरण जे आहे ते भेटीसाठी तयार झालं. अंतःकरण आधी कसं झालं, निर्दोष झालं. अंतःकरण नंतर भेटीसाठी तयार झालं, योग्य झालं. ही दुसरी भेट आहे. आणि प्रत्यक्ष तिसरी भेट जी आहे ती सिन्नर या ठिकाणी भटोबासांची आणि स्वामींची झालेली आहे. तिसऱ्या भेटीमध्ये अजून जास्त बदल झालेला आहे. त्यामध्ये चौथी भेट आहे. एरवी तर असं म्हटलं जाईल की भटोबासांची या गावाला पहिली भेट, त्या गावाला पहिली भेट, 6व्या भेटीत त्यांना बोध वगैरे असं सांगितलं जातं. पण मी त्या भेटीतले काही बारक्या भेटी ज्या आहेत त्याचं सुद्धा चिंतन केलं. त्यांची चौथी भेट म्हणजे स्वामीचा तांबूळ प्रसाद जो भेटला, प्राप्त झाला त्यांना. दादोसांनी सांगितलेलं होतं हा प्रसाद खाऊ नका बरं का तुम्ही. तो प्रसाद घेण्यायोग्य फक्त मीच आहे, कारण मी स्वामींचा शिष्य आहे. तुम्ही माझे शिष्य आहात, तुम्ही माझा उच्चिष्ट प्रसाद घ्या, स्वामींचा नाही. एवढं सगळं काही सांगितलेलं असताना देखील त्या ठिकाणी जेव्हा बाईसा प्रसाद देण्यासाठी आलेल्या आहेत, तांबूळाचा उच्चिष्ट प्रसाद, तो भटोबासांनी हात पुढे केलेला आहे. बाईसाने तो प्रसाद त्यांच्या हातावर ठेवलेला आहे. आणि इथे भटोबासांनी विचार केलेला आहे. लक्षात घ्या, अध्यात्मामध्ये पण येताना बेविचारी काहीच कार्य नको. जरी तुम्हाला एखादं कार्य कोणी सांगितलं जरी करायला, तर ते कुठेतरी विधीमध्ये मोडतंय का असा विचार तुमचा झालाच पाहिजे. आणि विधीतल्या कार्यासाठी पण तो विधी स्वीकारताना विचारपूर्वकच तो विधी आपण स्वीकारला पाहिजे. भटोबासांनी ते तांबूळ प्रसाद हातामध्ये घेतलाय, परंतु त्याविषयी विचार सुद्धा केला की काय करायचं, खायचं की नाही खायचं. कुणीतरी सांगितलं नाही खायचंय आणि आपण म्हणतोय की खायचं. बरं खाल्लं तर काय होईल, हे जर का नसतील ईश्वर पुरुष तर काय होईल, नसतील तर नसतील. असे तर आपण कितीतरी लोकांचे गोष्ट खाल्लेलंच आहे. आणि मग ईश्वर पुरुष असतील तर मग तर लाभच होईल. म्हणजे खाल्लं काही, जरी नसतील ईश्वर पुरुष तरी नुकसान काहीच नाही, परंतु ईश्वर पुरुष असतील तर मग तर लाभच लाभ आहे. तो प्रसाद त्यांना तो भेटलेला आहे. आणि प्रसादासोबत त्यांची ती जी विचार सारणी आहे पूर्ण योग्य अयोग्य. आपण सुद्धा विचार करतो, आपण पण काही विचार करण्यामागे आहोत अशातला भाग नाहीये. फक्त आपण कुठल्या विचाराला प्राधान्य देतो की जायचं की नाही जायचं पोथीला. आज दिवाळी आहे म्हणून जायचं नाही, परंतु आज दिवाळीच आहे म्हणून जायचं की आजची दिवाळी साधू संतांसोबत आपण साजरी करूया. परंतु मग घरी कोणी पाहुणे आले तर मग आपला जो संलग्न आहे तो संलग्न इतक्या गोष्टी आपल्याला सुचवतो, इतकं चेष्टकत्व आपल्याला तो करतो की आपण मग कोणाचा ऐकतो. आपण नकारात्मक जो विचार आहे, घरी थांबायचा जो विचार आहे, त्या विचाराला आपण प्राधान्य देतो आणि इथे येणं आपण टाळतो. भटोबासांनी नकारात्मक विचाराला प्राधान्य दिलं नाही, ते त्यांनी तिथे स्थगित करून ठेवलं. आणि जे सकारात्मक जो विचार आहे त्याला प्राधान्य दिलं. आणि ते भटोबा स्वामींपर्यंत येऊन पोहोचले, बोधापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत, अनुसरणापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. ती एक भेट त्यांची वेगळी आहे. बोधा म्हणजे मध्ये झालेल्या सर्व भेटी, त्या सर्व भेटी एक वेगवेगळा बदल भटोबासांमध्ये करणारे आहेत. त्यानंतर त्यांची बोधाची जी भेट आहे, ज्या भेटीमध्ये त्यांना बोध झालेला आहे, त्या भेटीमध्ये पूर्ण परिवर्तन त्यांच्यामध्ये झालेलं आहे. तांबूळ प्रसाद घेतल्यानंतर आमचे स्वामी म्हणतात येथून तुम्हा स्थित्यंतर किंग, म्हणजे आता तुमच्यामध्ये इथून बदल होणार आहे, पण बदल घरी बसून होणार नाही. त्यांना त्याच्यासाठी भेटी घ्याव्या लागल्या. अनेक भेटी घेतल्या. एका भेटीमध्ये बोध झाला, नुसतेच बोध होऊन नाही चालणार. त्यानंतर परत एक भेट होते खडकुलीला आणि त्या भेटीमध्ये अनुसरण झालं. जर का भेटी नसत्या झाल्या तर ती योग्यता वाढली नसते. म्हणजे परमेश्वर अवताराची, परमेश्वर साधनाची, परमेश्वर साधकाची, परमेश्वर ज्ञानाची, आचरणाची भेट किती महत्वाची आहे हे आम्हाला अनेक लीळांमध्ये कळतं. ही तर एकच लीळा झाली की एका व्यक्ती संमतीत ही लीळा झालेली आहे, परंतु लीळा चरित्रामध्ये अशा अनेक भेटी झालेल्या आहेत. अनेक भेटींमध्ये अनेक लाभ अनेकांना स्वामींपासनं झालेले आपल्याला दिसतात. आणि ती एक अनुसरणाची भेट आहे. त्या सुद्धा तिथे सुद्धा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही विचार आहेत.
घर पण आहे आणि स्वामींचं सन्निधान पण आहे. कशाला प्राधान्य द्यायचं? कशाला प्राधान्य दिलं? या ठिकाणी आता स्वामी सुद्धा बोलतायत. मागच्या भेटीत स्वामी काही बोलले नाही तांबूळ प्रसादाच्या वेळेस, पण या वेळेला स्वामी बोलतायत. म्हणजे स्वामींनी त्यांच्यापर्यंत आपले शब्द पोहोचवावे इतके योग्यतेचे भटोबास आता झालेले आहेत. त्यामुळे श्रीमुखीचे शब्द कानावर पडतात, त्याचाही लाभ होतो. आणि मग त्यावेळेला त्यांनी निश्चय केला की नाही, स्वामींच्या सन्निधानी राहायचं. भाकेचे पोफळ दिलं आणि अनुसरले स्वामी भटोबास, स्वामींकडे भटोबास, आणि त्या ठिकाणी राहू लागले. आणि परत स्वामींनी त्यांना काय केलेलं आहे, तिथून जायला सांगितलेलं आहे. जायला सांगितलं. 6 महिने तिकडे आहेत, वियोगामध्येच आहेत, विरह दुःख आहे. अतिशय त्रासदायक त्या पूर्ण जो कालावधी आहे 6 महिन्याचा, तो भटोबासांच्या कालखंडात तो 6 महिन्याचा कालावधी तसा तो गेलेला आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक दिवस स्वामींची भेट कधी होईल असा एक विषय सुरू आहे. मनामध्ये रोज ते चालू आहे, क्षणाक्षणाला कधी बोलवतील स्वामी, कधी बोलवतील स्वामी. म्हणजे त्या लीळेमध्ये जर का आपण चिंतनात्मक पद्धतीने जर का आपण बघितलं, त्याचं मनन केलं, त्या लीळेचं चिंतन केलं, तर एक वियोग म्हणजे कितीतरी दुःखदायक असतो हे सुद्धा लक्षात येतं. आणि त्यामध्ये भेट म्हणजे नेमकी काय असते, त्यातनं काय लाभ होतो, आणि परमेश्वर आपल्याला भेट कधी देतील, कशी देतात, हे सर्व त्या लीळेतनं आपल्याला कुठेतरी स्पष्ट होत जातं. 6 महिने झाले तरी स्वामी बोलवायला तयार नाहीत. आणि नंतर रोज ते दुःख करत 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 भटोबास एवढे योग्य झाले की आता स्वामी त्यांना लांब ठेवायला तयार नाहीत. जे कोणी रिद्धपूरला चालले त्यांना सांगतात की आधी त्यांना भेटा, आधी त्यांना इथलं निरोप सांगा आणि मग श्रीप्रभूंची भेट घ्या. आणि तडक हा निरोप भेटल्या भेटल्या आचार्य भटोबास श्रीप्रभूंची आज्ञा घेऊन स्वामींच्या भेटीला निघतायत. ही एक भेट वेगळी आहे. बघा, भटोबासांची प्रथम भेट सिन्नरची, ती एक वेगळी भेट आहे. आणि ही जी भेट आहे ही पूर्णपणे वेगळी आहे, परिपूर्ण भेट आहे. ही सिन्नरची भेट जी आहे ती कुठेतरी 25% असेल, परंतु इथली जी भेट आहे, रिद्धपुरून आल्यानंतरची जी भेट आहे ती एकदम 100% अशी ती भेट आहे. म्हणजे इथली सन्निधानात या सृष्टीमधली परिपूर्ण भेट आपल्याला बघायला मिळते. ज्या भेटीमध्ये नुसते भटोबासच स्वामींच्या भेटीसाठी उतावीळ नाहीत, तर स्वतः परमेश्वर सुद्धा भक्ताच्या भेटीसाठी, जिथे आम्हाला देवाला भेटायचंय पण देवाला आम्हाला भेटायचंच नाही, भेटच नाहीये. इथे आम्हाला अधिकरणांना भेटायचंय पण अधिकरणांना आम्हाला भेटायचं नाहीये. कारण की तुम्ही काय करणार त्यांच्या समोर जाऊन, काही ज्ञान चर्चा करणार आहात का? नाही. आपण प्रापंचिकच सगळं सांगत राहणार आहोत. ती भेट नाही. जिथे अधिकरण सुद्धा ज्ञान दातृत्व करताय, जिथे आपण सुद्धा ते श्रवण करतोय, ते स्वीकारतोय, ही खऱ्या अर्थाने महत्वाची भेट आहे. आणि म्हणून आचार्य भटोबासांच्या प्रत्येक भेटीमध्ये तुम्हाला थोडा थोडा बदल तुम्हाला तिकडे बघायला मिळेल. आणि ती जी भेट आहे ती एकदम वेगळी भेट आहे. ती भेट आहे, जर का तुम्ही ती भेटीचं चिंतन केलं तर ते चिंतन, अंतःकरणातलं चिंतन तुमच्या डोळ्यामध्ये येईल अश्रू रूपाने. एवढी महत्वाची ती भेट आहे परमेश्वराची आणि एका भक्ताची. त्यानंतरची परत एक भटोबासांची भेट आहे. नेवाशाला गेलेले आहेत आणि स्वामी त्यांची वाट बघतायत. भटोबास येऊनच नाही राहिलेले आहेत. अर्थातच ते त्यांच्या वेळेतच येत आहेत, काही उशीर होत नाहीये, काही नाही. परंतु स्वामींना त्यांची भेट घ्यायची, ही भेट एक वेगळीच आहे बघा. एका याच्यामध्ये भटोबासांना स्वामींची भेट घ्यायची आहे. स्वामींना काही भटोबासांची भेट घेण्याची अशी काही उतावळीपणा असं काहीच नाहीये. परंतु जेव्हा रिद्धपुरून येत आहेत त्यावेळी स्वामींना सुद्धा त्यांची भेट घ्यायची, त्यांना सुद्धा स्वामींची भेट घ्यायची आहे. पहिल्या भेटीत फक्त भटोबासांना स्वामींची भेट घ्यायची आहे, स्वामींनाच घ्यायचीच आहे असं नाही. दुसऱ्या भेटीमध्ये दोघांनाही एकमेकांची भेट घ्यायची आहे. आणि ही तिसरी जी भेट आहे ज्यामध्ये आचार्य भटोबास नेवाशाहून येत आहेत, त्यावेळेला स्वामींना भटोबासांची भेट घ्यायची आहे. लवकरात लवकर भटोबास इथे आले पाहिजेत, हे स्वामींकडनं हा जो कल आहे. म्हणजे ती एक भेट आपल्याला वेगळी बघायला मिळते. प्रत्येक भेटीमध्ये असं काहीतरी वेगळं आहे, ज्यामध्ये तो जो जीव आहे, ज्या जीवाला परमेश्वर भेट देतात, तो जीव त्या प्रत्येक भेटीमध्ये त्याच्यामध्ये तो बदल होतो, ती योग्यता वाढते आणि त्या योग्यतेच्या अनुरूप दातृत्व परमेश्वर त्या जीवाला करत असतात.
आणि म्हणून प्रत्येकाला प्रत्येक भेटीमध्ये परमेश्वराने एक मोक्षाचंच काही दिलेलं आहे असं नाही. कुठली तरी बाई भेटते, ती म्हणते की स्वामींची भेट वगैरे घेते, स्वामी त्यांना प्रसादामध्ये केळी बोरे देतात. आपली पण अपेक्षा तीच असते, स्थानाला गेलो कुठे गेलो की आपल्याला प्रसाद प्राप्त व्हावा, म्हणजे आपण जे वाहिलेलं आहे तेच प्राप्त व्हावं किंवा काहीतरी प्रसाद द्यावा, किंवा तो प्रसाद मिळाल्यानंतर एक वेगळा आनंद असतो. त्या बाईला सुद्धा तोच आनंद होता. परंतु महादाईसांना जेव्हा स्वामी म्हणतात की तुम्हाला सुद्धा अशा केळी बोरींचा प्रसाद पाहिजे का, ते म्हणतात जी जी नाही. स्वामी द्यायला तयार आहेत पण महादाईसा घ्यायला तयार नाही आहेत. म्हणजे परमेश्वर तर सगळंच द्यायला तयार आहेत, पण आपण सगळंच घ्यायचं नसतं बरं का, हे पण लक्षात घ्या. ती जर का भेट चुकली, महादाईसांनी त्यावेळी केळी बोरीच मागितली असती ना, तर ती भेट चुकली असती महादाईसांची. महादाईसांनी नाही घेतलं ते. महादाईसांना असं भेटायचं नाहीये, ही भेटच नकोय त्यांना. त्यांना काय म्हणते, काय म्हटले, आम्हाला आमचे स्वामीच पाहिजेत, बाकी भेटीमध्ये आम्हाला वेगळं काहीही नको पाहिजे. आचार्यांना स्वामी विचारले तुम्हाला कसं काय स्फुरलं, हे श्री चक्रधराचे प्रसाद आहे, तुमच्या भेटीतनच हे सर्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची भेट आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजे आणि त्यातनं आपल्याला आपलं जे काही मोक्ष मार्गाचा जे काही प्रवास आहे ना, तो पुढे पुढे गेला पाहिजे. आपण जो काही प्रवास करतोय उपदेश घेतल्यापासून तुमचा प्रवास कुठपर्यंत चाललाय तुम्ही कधी तपासलेला आहे का? आपण आपलं बँक बॅलन्स तपासतो, सगळंच तपासतो, मार्कशीट तपासत असतो, मागे किती मार्क होते, आता किती मार्क आहेत, सगळं तपासतो आपण. किती प्रगती झाली आपल्या विभागाची हे सगळं तपासतो, पण आपला उपदेश किती पुढे गेलेला आहे हे आपण कधी तपासलेला आहे का? हे जर का तपासलं तुम्ही तर मुंबईमध्ये काय, या महाराष्ट्रामध्ये काय, या भारतामध्ये काय, कुठेही निरूपण असेल, जिथे जिथे आपल्याला शक्य असेल तिथे आपण उपस्थित होणारच. कारण की हा मंगल काळ असतो, हा अवसर काळ असतो, ही धर्मवार्ता असते आणि या धर्मवार्त्या प्रसंगी स्वामींचं अवस्थान या ठिकाणी असतं. इतकं महत्वाचं स्वामींनी आम्हाला सांगून ठेवलेलं असताना ज्या ठिकाणी धर्म कार्य चालतं त्या ठिकाणी आपण उपस्थित का व्हावं याचं कारण वेगळं काही सांगायची गरज नाही. कारण की स्वामी तिथे उपस्थित असतात, त्यांची कृपादृष्टी त्या ठिकाणी कार्यरूप असते आणि त्या ठिकाणी नुसतं आपण आलो जरी तरी त्याचा सुद्धा आम्हाला लाभ आहे. तिथे श्रवण केलं त्याचा एक वेगळा लाभ आहे, दंडवत एकमेकांना केला त्याचा एक वेगळा लाभ आहे. आणि म्हणून एकदमच खोलात जाण्याआधी आपली सुरुवात जी आहे ती अशा पद्धतीने झाली पाहिजे की बाबांनी सांगितलेले जे काही भेटीची वचन आहेत 8, त्याच्यातलं आजचं जे वचन बाबांनी सांगितलं की पूर्व उत्तर दोन्ही क्षण हे दुर्लभ असले पाहिजेत. म्हणजे तुम्ही इथे कार्यक्रमाला आलात तेव्हा तुम्ही आनंदित आहात, एकदम व्यवस्थित आहात. आता जसं जसं कार्यक्रम संपन्न होत जाईल एक विशिष्ट वेळाने आपल्याला असं वाटतं घरी कधी जाऊ, घरी कधी जाऊ. हे पूर्व क्षण तुमचा दुर्लभ आहे, पण उत्तर क्षण म्हणजे शेवटचा क्षण सुद्धा, म्हणजे ह्या इथल्या उपस्थितीतला तो सुद्धा आपल्यामध्ये तेवढीच आवडी आणि तेवढाच आनंद असला पाहिजे. मगाशी बाबा बोलले की आता इथून पुढे माझी पोथी होणार नाही, परंतु लक्षात घ्या सर्वांनी आपण सर्वांनीच जर का मनापासून विनंती केली की पुढच्या वर्षी सुद्धा बाबा या ठिकाणी निरूपण करतील, आम्हाला भेटीच्या पुढची पण वचन ऐकायची आहे. एवढ्यावर भेटी तर झाली, भेटी झाल्यानंतर काय हे पण आम्हाला ऐकायचं आहे, ते बाबांच्याच मुखातनं ऐकायचं आहे. आणि त्यासाठी निश्चितच परमेश्वर बाबांना ते बळ बाबांना दिलेलंच आहे. देव असं मी म्हणणार नाही, दिलेलंच आहे, ते बाबांकडे आहेच बळ. आणि म्हणून बाबा आज सुद्धा या ठिकाणी ठामपणे 8 दिवस आपल्याला निरूपण करत आहेत. तर या ठिकाणी बाबांनी आपलं जे काही अमृत महोत्सवी वर्ष बाबा या ठिकाणी किंवा आम्ही सर्वजण साजरा करतो आहोत, बाबा सुद्धा ते आनंदामध्ये सहभागी झाले आणि एवढा मोठा सोहळा बाबांनी करू दिला. आणि त्यामध्ये नुसता सोहळा नाही ठेवला, तो त्यामध्ये ब्रह्मविद्येचं अस्थिपरीचं निरूपण बाबांनी आम्हाला सांगितलं. आणि आज सुद्धा बाबा या ठिकाणी 8 दिवस या ठिकाणी उपस्थित राहून ब्रह्मविद्या निरूपण करतायत. बाबांना मी श्रीकृष्ण मंदिर उल्हासनगर आणि संकल्प आध्यात्मिक संस्था या दोन्ही संस्थेतर्फे मी बाबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि बाबांचे ऋण व्यक्त करतो. सोबतच श्री चक्रपाणी सेवा मंडळ या मंडळाच्या माध्यमातून
हा कार्यक्रम या ठिकाणी प्रतिवर्षी आयोजित केला जातो आणि आम्हाला सर्वांना हा संपूर्ण दैवयोग जो आहे तो या मंडळाच्याच माध्यमातून प्राप्त होतो. यासाठी मंडळाचे सुद्धा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करेन आणि मंडळाला सुद्धा त्यांच्या भावी कार्याविषयी उत्तरोत्तर आध्यात्मिक यश प्राप्त होत राहो आणि धार्मिक स्वस्थता सात्विकता सुद्धा या ठिकाणी या वास्तूमध्ये आणि त्यांच्यामध्ये नांदो अशी शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री चक्रपाणी प्रभू महाराज की जय.